अवकाशात घिरट्या घालून शत्रू राष्ट्राच्या छातीत धडक भरवणाऱ्या संरक्षण दलाच्या लढाऊ विमानांना टिपण्याचे काम रडार करीत असतात. मात्र रडार देखील कुचकामी ठरेल असे अनोखे तंत्रज्ञान जळगावच्या बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी शोधले आहे. या संशोधनाला स्मार्ट इंडिया हॅकथॉन स्पर्धेत अखिल भारतीय स्तरावरील प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. या संशोधनात जळगाव येथील विद्यापीठातील केमिकल सायन्स डिपार्टमेंट मधील 5 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यात जामनेर येथील प्राजक्ता राजेंद्र लंके हिचे सोबत दीपांशु रहांगडाले, नेत्रदीप कदम, चैतन्य सातपुते, भार्गव रायकर व साहिल झांबरे यांचा समावेश आहे. प्राजक्ता लंके ही जामनेर येथील रहिवासी असून तिचे 10वी पर्यंतचे शिक्षण लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम शाळेत झाले आहे. 12वी पर्यंतचे शिक्षण तिने इंदिरा माध्यमिक ललवाणी शाळेत घेतले आहे. प्राजक्ता लंके ही लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी आहे. या यशाबद्दल ती काय म्हणते ते ऐका. नमस्कार, माझं नाव प्राजक्ता शिवानी राजेंद्र लंके. मी बेटावत बुद्रुक तालुका जामनेर जिल्हा जळगाव इथे राहते. माझे शालेय शिक्षण लिटिल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कूल मधून झाले असून माझी 11वी 12वी ललवाणी ज्युनियर कॉलेजला झालेली आहे. सध्या मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिकते आहे. सध्या मी केमिकल इंजिनिअरिंगला 2nd इयरला आहे आणि मी माझ्या प्रोजेक्ट बद्दल सांगू इच्छिते. मी SIH 2025 हॅकॅथॉन विनर आहे. आमचा जो टॉपिक आहे तो आहे स्टील कोटिंग फॉर डिफेन्स ॲसेट्स. त्याच्यामध्ये आम्ही इनोव्हेशन केलेलं आहे आणि तोच प्रोजेक्ट आमचा हॅकॅथॉनसाठी सिलेक्ट झाला होता आणि तिथून आम्ही जिंकून आलोय. आमच्या प्रोजेक्टमध्ये आम्ही अशी कोटिंग बनवतो आहे जी एरोप्लेन्स किंवा आपण कोणत्याही एअरक्राफ्ट्सला, सबमरीन्सला किंवा टँक्सला यूज करू शकतो आणि त्याच्यामुळे त्याचा रेडार क्रॉस सेक्शन एरिया कमी होतो आणि थर्मल जी इफेक्टिव्हनेस आहे त्याची ही खूप जास्त असल्यामुळे तो रेडारमध्ये डिटेक्ट होत नाही. असं आमचं इनोव्हेशन आहे. मी जास्त त्याच्याबद्दल नाही सांगू शकत कारण की ती कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे. आम्ही हे 4 महिन्याआधी सुरू केलं होतं याच्यावर वर्क करणं आणि आम्ही याच्या आधी पण त्याच्यावर खूप काम केलं आहे. युवा स्पार्कमध्ये पण आम्ही जिंकलो होतो. युवा रंगमध्ये ही कॉम्पिटिशन असते जे स्टार्टअप्स आणि इनोव्हेशन KCIIL थ्रू होते आणि तिथे पण आम्ही जिंकलो होतो. आम्ही 3 जिल्ह्यांमधून फर्स्ट टीम आलो होतो. तिथे पण आम्ही 7,000चं बक्षीस पटकावलं होतं. आता आम्ही नॅशनल हॅकॅथॉनला पण त्याच प्रोजेक्टसाठी सिलेक्ट झालो होतो. आम्हाला तो आयडिया 4 महिन्याआधी ती जी प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे ही मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने दिली होती आणि त्याच्यावर मग आम्ही कारण की आम्ही त्याच्यावर स्पेशलायझेशन करतोय ॲज अ केमिकल इंजिनियर आणि पेन टेक्नॉलॉजिस्ट. तर आम्ही त्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करतोय म्हणून तो विषय आम्हाला माहिती होता म्हणून आम्ही त्याच्यावरच संशोधन करायचं ठरवलं होतं. 4 महिन्याआधी सुरू झालं आणि काय आम्हाला 1 महिन्याआधी म्हणजे दिवाळीमध्येच माहिती पडलं की आमचा तो प्रोजेक्ट नॅशनल हॅकॅथॉनसाठी सिलेक्ट झाला. जी नॅशनल हॅकॅथॉन चेन्नई इथे होणार होती. आमचं नोडल सेंटर होतं चेन्नई, CIT चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तिथे आम्ही 5 दिवस म्हणजे 8 डिसेंबर ते 12 डिसेंबरसाठी कम्प्लीट केलं. 5च टीम सिलेक्ट झाल्या होत्या. 271 प्रॉब्लेम स्टेटमेंट्स होते आणि म्हणजे 70,000 टीम्सने तिथे पार्टिसिपेट केलं होतं. त्याच्यामधून 5 टीम्स आमच्या प्रॉब्लेम स्टेटमेंटसाठी सिलेक्ट झाल्या होत्या. तिथे आम्ही 5 दिवस लगातार 24/7 कॉम्पिटिशन केली. जे आम्हाला सजेशन्स भेटले जजेस कडून, पॅनल्स कडून त्या सजेशन्सवर आम्ही कामं केले. फंक्शनल टेस्टिंग्स केल्या. पहिले मेंटॉरिंग सेशन्स व्हायचे, त्याच्यात ते आपल्याला सजेशन्स द्यायचे आणि इव्हॅल्युएशन्स व्हायचे. त्याच्या थ्रू आम्हाला पहिले 20, 30 आणि 50 मार्क्सचं इव्हॅल्युएशन झालं. त्याच्यात आम्ही प्रत्येक सजेशन्सवर जजेसच्या कामं केले जसे की फंक्शनल टेस्टिंग्स, कारण की ते जे पेंट आहे तुमचं प्रत्येक टेस्ट पार करते का हे आम्हाला बघावं लागलं. तसे आम्ही 14 फंक्शनल टेस्टिंग्स तिथे केल्या CITलाच आणि मेन जे लास्ट सेशन होतं तिथे आम्ही आमचं टीम वर्क पण दाखवलं आणि ते प्राइज जिंकलो. आम्ही हॅकॅथॉनचे फक्त एकच विनर आहोत आणि आम्ही 1.5 लाखाचं प्राइज जिंकलो आहोत. सध्या आम्ही त्याच्यावर अजून काम करणार असून मग पुढे पेटंटसाठी आम्ही ते अप्लाय करणार आहे. माझ्या टीमचं नाव शिलटेक आहे. माझे टीम मेंबर्स होते, आमची 6 जणांची टीम होती. दीपांशु रहांगडे, भार्गव रायकर, चैतन्य सातपुते, साहिल झांबरे, नेत्रदीप कदम आणि मी एकच मुलगी होती, प्राजक्ता राजेंद्र लंके. थँक्यू. हा फक्त फोटो घेतायस ना? आता हे जे तू यश मिळवलं
याच्या मागे प्रेरणा कोणाची आहे? प्रेरणा तर आईवडिलांनी खूप म्हणजे आईवडिलांचीच प्रेरणा आहे. त्याच्यामुळे एक समजतं की व नाही काहीतरी करायचंय. एकटी मुलगी असल्यामुळे कधी आईवडिलांनी कधी भेदभाव नाही केला. पहिलेपासूनच इंग्लिश मीडियम मध्ये शिकलेली आहे. ते बेटावद मध्ये राहतात, पण कमीत कमी त्यांनी कधी असं हे भेदभाव नाही केला की मुलाला शिकवावं मुलीला नाही शिकवावं. तेच माझे प्रेरणास्थान आहे आणि त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे. सो थँक्यू. तुझ्या या यशामुळे जामनेरचं नाव सुद्धा देशभरात गाजेल यात शंकाच नाही. हो. तुझ्या भविष्यहीन कामगिरीला कांग परिसरतर्फे आम्ही शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.